आपण ज्या सुखाची वाट बघून आहोत ना, ते सुख मिळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच जे चांगलं करायचंय ते आजच करा. दोस्तांना भेटायचंय, आज भेटा. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाकडे वळूया जो आपल्या सर्वांच्या आयुष्याचा पाया आहे, पण आपण धावपळीत त्याकडे ध्यान देत नसतो. तो विषय आहे वेळ आणि संधी. माऊलींनी ज्ञानेश्वरीत यावर इतकं सुंदर भाष्य केले की ते ऐकल्यावर कोणालाही वाटेल की आपण आतापर्यंत काय गमावलं आणि काय कमवायला पाहिजे. विषय ध्यानात घ्या. माणूस नेहमी म्हणतो उद्या करू, नंतर बघू, पण माऊली सांगतात आयुष्य हे हातातल्या वाळूसारखं निसटायला लागले. वेळ कोणासाठी थांबत नाही. नमस्कार मंडळी. आपण नेहमी म्हणतो वेळ आली की बघू, नाहीतर वेळ मिळेल तेव्हा करू, पण खरं सांगू का, वेळ कधीच येत नाही. वेळ फक्त जात असते. आपण संसारात इतके गुंतलोय की आपल्याला वाटतं ही पोरं मोठी झाली की निवांत हो, हे 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 एवढं कर्ज फिटलं का मग आपण सुखात राहू. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, जोपर्यंत मी पोहायला शिकणार नाही तोपर्यंत मी पाण्यात उडी मारणार नाही, अशीच अवस्था आहे आपली. माऊली म्हणतात, जैसा वेळूचा गळा जाळू लागला प्रबळा, तैसे आयुष्य हे चपळा जातसे पा. माऊली म्हणतात, वाळलेल्या बांबूच्या वनाला जसा वनवा लागल्यावर त्याची राख होते ना, तसं आपलं आयुष्य हे पळायला लागले, म्हणजे अतिशय फास्ट संपत चाललंय. आपण ज्या सुखाची वाट बघून आहोत ना, ते सुख मिळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच जे चांगलं करायचंय ते आजच करा. दोस्तांना भेटायचंय, आज भेटा, कारण उद्या कधीच येत नसतो. उद्या जो येतो ना, तो पण आजचं रूप घेऊनच येत असतो. लक्षात ठेवा, काही होऊ शकतंय. गेलेली वेळ परत येऊ पण शकते किंवा यायची पण नाही, म्हणजेच काही होऊ शकते. त्यामुळे आजचा दिवस आनंदाने जगा. धन्यवाद.